मुंबईत महापौर पदासाठी राजश्री शिरवडकर, शीतल गंभीर आणि रितू तावडेंचं नाव आघाडीवर. 48 तासात भाजपचा महापौर पदाचा चेहरा निश्चित होणार असल्याची माहिती. फडणवीस अमित साटम यांच्यातल्या बैठकीनंतर निर्णय होणार. पुणे महापालिकेच्या महापौर पदासाठी भाजपकडून आज उमेदवारीची प्रक्रिया राबवली जाणार. महापौर पदासाठी कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार याकडे लक्ष. मीरा भाईंदर महापालिकेवर मराठी महापौरच असावा, मराठी एकीकरण समितीची मागणी. भाजपचा मात्र कानाडोळा. त्याविरोधात एकीकरण समितीचं आज आंदोलन. अहिल्यानगर महापौर पदासाठी राष्ट्रवादीच्या ज्योती गाडेंचं नाव निश्चित, तर उपमहापौरपद भाजपच्या धनंजय जाधवांना मिळणार. ज्योती गाडे या दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिल यांच्या कन्या आहेत. पक्षशिस्तीचा भंग केल्याप्रकरणी मालेगावात काँग्रेस नगरसेवकाची हकालपट्टी. एजाज बेग, अजीज बेग यांची मालेगाव शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी. डोंबिवलीत निवडणुकीदरम्यान भाजप पदाधिकाऱ्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचं प्रकरण. शिवसेना माजी नगरसेवक नितीन पाटील आणि रवी पाटील यांना रुग्णालयातून डिस्चार्ज होताच अटक. सोलापूरच्या दहिगाव जिल्हा परिषद गटातून माजी भाजप आमदार राम सातपुतेंच्या पत्नी निवडणुकीच्या रिंगणात. संस्कृती सातपुतेंकडून 4 महिन्याच्या मुलीसह प्रचार. त्यांच्या विरोधात आमदार उत्तम जानकरांचे चिरंजीव रिंगणात. नारायण राणेंचा शब्द मोडणाऱ्यांना सोडणार नाही. वेंगुर्ले तालुक्यातील परुळे पंचायत समितीत बंडखोरी करणाऱ्या निलेश सामंत यांना नितेश राणेंचा इशारा. लोकसभेवेळी राष्ट्रवादीला मतदान करून आम्ही पाप केलं. मंत्री भरत गोगावलेंचे सुपुत्र विकास गोगावलेंचं वक्तव्य. रायगडच्या राजकारणात सर्व काही होईल, पण राष्ट्रवादीसोबत युती होणार नाही, असंही वक्तव्य. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर. शिंदेच्या रत्नागिरीत 2 तर सिंधुदुर्गात 1 सभा. जिल्हा परिषदेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदेंची सभा. रायगडमध्ये मंत्री भरत गोगावले यांचा जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर. सुनील तटकरेंना धक्का. राष्ट्रवादीच्या पंचायत समिती माजी सभापती शकुंतला टेंबे यांचा शिवसेनेत प्रवेश. परभणीच्या पिंगळी जिल्हा परिषद गटात पंचरंगी लढत. अजितदादांच्या निधनानंतर प्रचारातून बडेजाव पूर्णतः दूर. अत्यंत साधेपणानं सगळ्याच पक्षांकडून मतदारांच्या गाठी भेटी घेत घरोघरी प्रचार. धाराशिवच्या निवडणूक प्रचारात एआय तंत्रज्ञानाद्वारे प्रचार. खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार राणा जगजितसिंग पाटील यांचा थेट एआय प्रचार वॉर. एआय आवाज, बनावट व्हिडिओ आणि अभाषित चित्रांच्या माध्यमातून एकमेकांवर थेट राजकीय टीका. लाडकी बहीण योजनेला दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांचं नाव द्या. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींची मागणी. योजनेला दादांचं नाव दिलं तर त्यांची आठवण अनोख्या पद्धतीनं जपली जाईल, असंही वक्तव्य. कात्रज दूध संघाला अजित पवारांचं नाव देण्याचा संचालक मंडळाचा निर्णय. अजित पवारांच्या आकस्मिक निधनामुळे सहकार चळवळीला मोठी हानी झाली असून त्यांच्या योगदानाचा सन्मान आणि स्मृती जपण्यासाठी निर्णय. बीड पाटबंधारे प्रकल्प मंडळ कार्यालय बंद अथवा स्थलांतरित करू नका. आमदार धनंजय मुंडे यांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र. हे प्रकल्प मंडळ कार्यालय परभणीत स्थलांतरित करण्याच्या हालचालींच्या पार्श्वभूमीवर पत्र देण्यात आले. वर्ध्यात निधी रखडल्यानं बालसंगोपनाचा प्रश्न ऐरणीवर. 2 वर्षांपासून बालसंगोपन योजनेचं अनुदान रखडलेलं. थकीत अनुदान तातडीनं देण्याची महिलांची मागणी. वर्धा सोशल फोरमच्या माध्यमातून अधिकाऱ्यांना निवेदन सादर. आंबेगाव परिसरातील चितळे बंधूंच्या दुकानात चोरी. चोरट्यानं मिठाईचं दुकानाचं शटर तोडत चोरी केली. चोरीच्या गुन्ह्यात एका अल्पवयीन आरोपीचा देखील समावेश. घटना सीसीटीव्हीत रेकॉर्ड. पोलिसांनी आरोपीला अटक केली. मुंबईतल्या एका अपघातात 3 जखमी तर 3 गाड्यांचं मोठं नुकसान. कार चालवणाऱ्या 17 वर्षीय तरुणीचा गाडीवरचा ताबा सुटल्यानं अपघात. 17 वर्षीय मुलगी आजोबांच्या गाडीनं 18 वर्षीय मुलगी आजोबांच्या गाडीनं 17 वर्षीय मैत्रिणीसोबत निघाली असता हा अपघात झाला. दोघींसह कारच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल. शास्त्रीनगर नाका इथं मिलन हिल या इमारतीच्या 10व्या मजल्यावर इलेक्ट्रिक डक्टमध्ये आग. पहाटे 4 वाजताची घटना. तासाभरानंतर आग आटोक्यात. 60 ते 70 रहिवाशांचा खोळंबा. 10 ते 13 मजल्यावरती आगीमुळे मोठं नुकसान. आगीत 2 जखमी. जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू.
नागपुरात सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करण्याच्या कारणावरून 2 गटात वाद आणि त्यानंतर हाणामारी. ज्या दुकानाजवळ वाद झाला होता ते दुकान अज्ञातांनी जाळलं. हसनबाग परिसरातली घटना. पोलिसांकडून तात्काळ कारवाई. शिवाजी पार्क येथील स्वातंत्र्यवीर सावरकरांचं घर हे ऐतिहासिक वास्तू नसल्याचं भारतीय पुरातत्व विभागाचं स्पष्टीकरण. या संदर्भात अभिनव भारत काँग्रेस संस्थेनं मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. म्हाडा प्रथम येणाऱ्यांना 120 घरं विकणार. मुंबईत मोक्याच्या जागी 31 लाखांपासून असलेली घरं. जास्तीत जास्त किंमत 8 कोटी रुपयांची घरं ताडदेव येथील. यापूर्वी लॉटरीद्वारे विक्रीसाठी जाहीर करण्यात आलेल्या मात्र रिक्त राहिलेल्या घरांचा समावेश. मुंबईकरांच्या सेवेत मेट्रोसारख्या लोकल गाड्या लवकरच दाखल होणार. अर्थसंकल्पात 238 एसी रेल्वे गाड्यांची तरतूद. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती. संत गजानन महाराजांचा रविवारी 148वा प्रकट दिन सोहळा. त्याआधी पूर्णाहुती याग यज्ञानं शेगाव इथे विधिवत सुरुवात. प्रकट दिनानिमित्त शेगावात आजपासून भक्तांची गर्दी. अमेरिकेच्या आयात शुल्कात कपात निर्णयानंतर भारतीय भांडवली बाजारात मोठी तेजी. निफ्टी 1220 अंक तर सेन्सेक्सची 3657हून अधिक अंकांनी उघडला. बाजार उघडल्यानंतर पहिल्या तासात निफ्टी सरासरी 500 तर सेन्सेक्स 2000 अंकांनी तेजी. डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत वधारली. $1.40 डॉलर स्वस्त. काल प्रति डॉलर 91 रुपये 50 पैसे असलेला रुपया आज प्रति डॉलर 90 रुपये 10 पैशांवर. अमेरिकेकडून आयात शुल्क कमी करताच डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत. अमेरिकेसाठी भारतानं आपली बाजारपेठ खुली केली का? काँग्रेसचा मोदी सरकारला सवाल. भारत आमच्यावरती आयात कर शून्यापर्यंत आणेल या ट्रम्प यांच्या भाष्यावरून काँग्रेसचे सवाल. कंपन्यांची दिवाळखोरी प्रक्रिया आता फास्ट होणार. यासंबंधीच्या दिवाळखोरी नियम म्हणजेच IBCमध्ये केंद्र सरकार सुधारणा करण्याच्या तयारीत. सुधारणांनंतर कंपन्यांना अधिक रकमेचा परतावा मिळणार. संसदेच्या बजेट अधिवेशनातच विधेयक मांडलं जाईल. सरकारची निर्गुंतवणुकीकडे वाटचालीची चिन्ह. आधीच अल्प असलेला LICतील हिस्सा सरकार आणखी कमी करण्याच्या विचारात. त्यानुसार फॉलो ऑन पब्लिक ऑफर प्रकारचे शेअर्स लवकरच बाजारात येण्याची शक्यता. LICमध्ये सध्या सरकारचा 26.25% हिस्सा. बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना बांगलादेशातल्या न्यायालयाकडून 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा. सरकारी साधन संपत्तीचा दुरुपयोग आणि भूखंड वाटपातील घोटाळा प्रकरणी ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.